नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत देवाबद्दल, देवाच्या बापाबद्दल आणि पोपच्या झग्याला हात घालणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल. परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्यापैकी कुणीही देव पाहिलेला नाहीये, त्यामुळे देवाचा बाप पाहण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृपेमुळे महाराष्ट्राला देवाचा बाप पाहण्याचं भाग्य मिळालं. संकष्टीच्या दिवशी मटण खाणारी त्यांची कन्या आणि मटण खाऊन देवळात जाणारे शरद पवार हे पुरोगाम्यांचं दैवत आणि महाराष्ट्राची शान. महाराष्ट्राच्या जनतेला या दोघांना पाहण्याचं भाग्य मिळालं, परंतु अमेरिकेच्या जनतेला हे भाग्य मिळण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनावर घेतलेले दिसतंय ते थेट पवारांच्या भूमिकेमध्ये शिरलेले दिसत आहेत. व्हॅटिकन चर्चचे पोप लिओ यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कान उपटलेले आहेत आणि त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सुनावलेलं आहे, मी व्हाईट हाऊसमध्ये बसलोय म्हणून तू व्हॅटिकनमध्ये बसू शकलास. म्हणजे पोप यांची लायकी दाखवण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. जॉर्जिया मेलोनी ज्या इटालीच्या पंतप्रधान आहेत त्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे भयंकर भडकलेले आहेत आणि त्यांनी ट्रम्प यांना पैलावर घेतलेलं आहे. साला कभी कभी तो लगता है पुनीच भगवान है. जगात अनेक लोकांना या भ्रमाची बाधा झालेली असते, विशेषतः राजकारणातील लोकांना. मंत्री, खासदार, आमदार तर सोडून द्या, नगरसेवक पदावरची व्यक्ती सुद्धा या भ्रमामध्ये जगत असते. त्यांना असं वाटत असतं की हे जग आपल्यामुळेच चालतंय, सूर्यचंद्र आपल्यासाठी उगवत असतात. शरद पवार या मंडळींच्या एक पाऊल पुढे गेले. त्यांनी स्वतःला देवाचा बाप म्हणून जाहीर केलं. पवारांच्या या विधानानंतर त्यांच्या पुरोगामी पिलावळीने टाळ्या पेटल्या. अनेकांनी त्यांना पुन्हा एकदा डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला. कधी काळी 3.5 जिल्ह्यामध्ये दबदबा असलेले शरद पवार आता काही तालुक्यांपुरते शिल्लक राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांची जी कीर्ती आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचलेली दिसते. त्यांनी थेट पवारांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, स्वतःला देवाचा बाप म्हणून घोषित केलं. त्यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल अकाउंटवर एक फोटो अपलोड केला ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला दैवी प्रतिमेमध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी व्हॅटिकनचे पोप लिओ यांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे, अगदी बिनपाण्याने. सिकंदर आणि चेंगीज खान जगामध्ये जितक्या देशांना भिडले नसतील त्यापेक्षा जास्त देशांना भिडण्याचा विक्रम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. इथे फरक एवढाच आहे की ट्रम्प यांच्या हातामध्ये तलवार नाहीये किंवा बंदूक सुद्धा नाहीये. सुरुवातीला टेरिफ अस्त्राचा वापर करून ते सगळ्या जगाशी भिडले. ग्रीनलँडच्या मुद्द्यावर ते युरोपातील देशांशी भिडले. युक्रेन रशिया युद्धामध्ये त्यांनी युक्रेनची बाजू घेतली, ते रशियाशी भिडले. आणि चीनशी त्यांचा छुपा तर कधी उघड संघर्ष सुरूच असतो. पोप म्हणजे कॅथोलिक ख्रिस्ती जगाचे अनभिषिक्त सम्राट आणि शक्तिशाली व्हॅटिकन चर्चचे प्रमुख. ट्रम्प यांचा पंगा आता पोप लिओ 14 यांच्याशी सुरू आहे. खरं तर व्हॅटिकन हा युरोपमधला चिमूटभर देश, परंतु या देशाची शक्ती जबरदस्त आहे. सगळ्या ख्रिस्ती जगतामध्ये व्हॅटिकनला एक महत्वाचं स्थान आहे. जसं मुस्लिम जगतामध्ये मक्का आणि मदिना या स्थानांना महत्व आहे, त्याच प्रकारचं महत्व व्हॅटिकन या देशाला आहे. या देशाशी अमेरिकेचे जे संबंध आहेत ते अत्यंत घट्ट आहेत, गोड आहेत. परंतु ट्रम्प यांनी या देशाशी पंगा घेतलेला आहे. या देशाच्या प्रमुखाशी, ख्रिस्ती जगाच्या प्रमुखाशी पंगा घेतलेला आहे. जगभरामध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या कारवायामुळे व्हॅटिकन चर्च जबरदस्त बदनाम आहे. अनेक छोटे मोठे आरोप या चर्चवर झालेले आहेत. त्याच्यामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीचा आरोप आहे, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे, ड्रग्स कनेक्शनचा आरोप सुद्धा झालेला आहे. परंतु ट्रम्प यांनी या मुद्द्यावरून या व्हॅटिकन चर्चला किंवा त्या चर्चचे प्रमुख असलेल्या पोप यांना हाणलेलं नाहीये. हाणण्याची कारणं थोडी वेगळीच आहेत. खरं तर CIA आणि व्हॅटिकन यांचं जबरदस्त कनेक्शन आहे. या कनेक्शनमुळे व्हॅटिकन चर्च अनेकदा अडचणीत सुद्धा आलेलं आहे. परंतु ट्रम्प यांच्या संघर्षाचा मुद्दा वेगळा आहे. ट्रम्प यांच्या संघर्षाचा मुद्दा आहे इराण युद्ध आणि इराण युद्धावरून पोप यांनी ट्रम्प यांना दिलेले सल्ले. ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये आजवर घडलेल्या नाही अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, ज्या याच्यापूर्वी कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी केल्या नाहीत, ज्या याच्यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कधीही केलेल्या नाही आहेत. न घडलेल्या अनेक गोष्टी ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये घडत आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि पोप यांचा संघर्ष. ट्रम्प चिकाळल्यासारखे पोप यांना हाणतायत, शाब्दिक फटकारे मारतायत, परंतु पोप यांच्या मुखामध्ये मात्र अजूनपर्यंत तरी शांततेची भाषा आहे. कॅथोलिक ख्रिस्ती समाज जगभरामध्ये खूप मोठ्या संख्येने आहे, कोट्यावधीच्या संख्येने आहे आणि या समाजाची पोप यांच्यावर अतोनात श्रद्धा आहे. ट्रम्प यांनी पोप यांच्या झग्याला हात घातल्यामुळे कॅथोलिक समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. ही मंडळी ट्रम्प यांच्यावर प्रचंड चिडलेली आहेत. जानेवारी महिन्यामध्ये याची सुरुवात झाली. अमेरिका आणि इराणच्या दरम्यान संघर्ष वाढू लागला, तणाव वाढू लागला, पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटू लागले. त्याच्यानंतर पोप लिओ पुढे आले आणि त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. ते असं म्हणाले की प्रश्न युद्धाने सुटत नाहीत, प्रश्न संवादाच्या द्वारे सोडवायला हवेत. खरं तर ट्रम्प यांना अशा प्रकारचे सल्ले आवडत नाहीत. हे सल्ले जेव्हा पोप यांनी दिले
तेव्हा ट्रम्प यांनी मौन बाळगलं, ते काहीच बोलले नाहीत. परंतु तेव्हापासून त्यांचा पारा वाढायला सुरुवात झालेली असणार असं मानायला वाव आहे. मार्चमध्ये पुन्हा एकदा पोप यांनी तोंड उघडलं. त्यांनी थेट ट्रम्प यांच्यावर टीका केली. ते असं म्हणाले की युद्ध हा कोणत्याच समस्येचा उपाय नसतो. आता ट्रम्प युद्ध करतायत आणि पोप म्हणतात की युद्ध हा कोणत्या समस्येवर उपाय नसतो. त्याच्यामुळे असं मानलं गेलं की पोप थेट ट्रम्प यांना टीकेचं लक्ष बनवतायत. परंतु तेव्हा सुद्धा ट्रम्प शांत बसले. त्यांचा भडका उडायला एप्रिल महिना उजाडावा लागला. 12 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी थेट पोप यांना लक्ष केलं आणि त्यांच्या स्टाईलमध्ये पोप यांचा समाचार घेतला. ट्रम्प यांची खूप मोठी समस्या आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध आवडत नाही. त्यांना आजूबाजूला चाटुकारांनी घेरलेलं आहे. चाटुकार त्यांच्याबद्दल सतत चांगलं बोलत असतात, त्यांच्या होला हो मिळवत असतात आणि त्याच्यामुळे कोणी जर टीका केली तर ट्रम्प यांचा प्रचंड तिळपापड होतो आणि ट्रम्प त्याला ठोकायला सिद्ध होतात. मग समोर कोण बोलतंय, काय बोलतंय हा महत्वाचा मुद्दा नसतो. ट्रम्प यांच्या विरोधात बोलला म्हणजे विषय संपला. आता पोप यांनी ट्रम्प यांच्या फाटक्यामध्ये पाय घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ट्रम्प जबरदस्त चिडले. जानेवारीपासून पोप या विषयावर बोलतायत, इराण युद्धाच्या विषयावर बोलतायत. तोपर्यंत ट्रम्प यांनी संयम बाळगला होता. एकतर देशांतर्गत विरोधामुळे ट्रम्प वेडेपिसे झालेले आहेत. इराण युद्धाच्या प्रश्नावर देशामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाला सामोरं जावं लागतंय. त्याच्यामध्ये पोप यांनी केलेली टीका म्हणजे उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली आणि ट्रम्प यांचा जबरदस्त भडका उडाला. सुरुवातीला ट्रम्प यांनी केलेली टीका अत्यंत सौम्य होती. म्हणजे ती सौम्य वाटते कारण त्यांची जी पुढची टीका आहे ती अधिक जहाल झालेली आहे. सुरुवातीला ते म्हणाले की पोप यांना गुन्हेगारीबद्दल काही कळत नाही, परराष्ट्र धोरणाचा त्यांना गंधवारा सुद्धा नाहीये. अत्यंत सौम्य टीका आहे, म्हणजे कोणी फारशी मनावर घेतली नसती. परंतु त्याच्यानंतर ट्रम्प यांनी मर्यादेचा कडेलोट केला. त्यांनी पोप यांच्याबद्दल जो आदर आहे त्या आदराच्या साफ चिंधड्या उडवल्या. पोप यांना ठोकायला सुरुवात केली. ट्रम्प असं म्हणाले की मी व्हाईट हाऊसमध्ये बसलेलो आहे म्हणून तुम्ही तिथे पोप म्हणून बसू शकलात. ट्रम्प यांचं वक्तव्य इतकं जहाल होतं, इतकं तिखट होतं, इतकं जळजळीत होतं की ख्रिस्ती विश्वामध्ये या वक्तव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आणि ट्रम्प यांच्यावर जबरदस्त टीका सुरू झाली. आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांनी जे केलं ते तर कमालच होतं. पोप आणि ट्रम्प यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू होता, जो शाब्दिक वाद सुरू होता, तो कळसावर चढला 12 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमुळे. तुम्हाला लिओनार्दो दा विंची, मायकल एंजेलो किंवा अल ग्रेको यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या चित्रकृती माहिती आहेत. अनेकदा चर्चमध्ये या लावलेल्या असतात. अनेक मोठ्या संग्रहालयामध्ये तुम्हाला अशा प्रकारची चित्र पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये ख्रिस्त कालाचं चित्रण केलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे विविध प्रसंग आहेत त्यांचं चित्रण केलेलं आहे. डॅन ब्राऊन लिखित द विंची कोड या पुस्तकामध्ये आणि या पुस्तकाच्या आधारावर याच नावाने एक सिनेमा प्रदर्शित झाला. त्या सिनेमामध्ये सुद्धा लिओनार्दो दा विंची यांच्या अनेक चित्रांबद्दल चर्चा आहे. विशेष चर्चा आहे द लास्ट सपर या चित्राबद्दल. तर ख्रिस्तकाल या चित्रातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न या चित्रकाराने केला आणि तशाच प्रकारचं एक चित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशलवर अपलोड केलं आणि हे चित्र अपलोड केल्यानंतर जगामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अहंकारीपणाचा ठपका ठेवण्यात आला आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनेक लोकांनी त्यांच्यावर केला. युरोपातल्या नेत्यांशी डोनाल्ड ट्रम्प यांची शाब्दिक खडाजंगी सुरूच असते. परंतु इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी फारसं ट्रम्प यांच्या वाकड्यात जात नाही, त्यांच्यावर टीका करत नाही आणि टीका केली तर अत्यंत सौम्य शब्दामध्ये त्या टीका करत असतात. परंतु ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर जी पोस्ट टाकली होती ज्याच्यामध्ये स्वतःला त्यांनी दैवी स्वरूपामध्ये दाखवलं होतं, त्याच्यामुळे जॉर्जिया मेलोनी सुद्धा जबरदस्त उखडल्या आणि त्यांनी सांगितलं की ही पोस्ट अस्वीकार्य आहे. त्यांनी पोप यांची भक्कमपणे बाजू घेतली. ट्रम्प यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आणि पोप यांची भूमिका योग्यच आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे कधी काळी स्टँडअप कॉमेडियन होते. आपले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुद्धा कधी काळी स्टँडअप कॉमेडियन होते. ट्रम्प हे कधीही स्टँडअप कॉमेडियन नव्हते, परंतु ते उभं राहून ज्या प्रकारची कॉमेडी करतात त्यांचा जो वात्रटपणा असतो तो अफाट आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये स्वतःला दैवी भूमिकेमध्ये दाखवलं, देवदूताच्या भूमिकेमध्ये दाखवलं आणि त्यामुळे जगभरामध्ये त्यांच्या विरोधात टीकेची जबरदस्त राळ उठली. परंतु ट्रम्प यांचं एक वैशिष्ट्य आहे, हम करे सो कायदा. मी जे करतोय ते योग्यच आहे असा या माणसाचा ठाम विश्वास आहे. मी योग्य आहे, सगळं जग अयोग्य आहे. त्यामुळे पोप यांच्यावर त्यांनी जी टीका केली त्याच्यानंतर लोकांनी त्यांचे कान उपटले, परंतु ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. ते असं म्हणाले की पोप यांनी जी भूमिका मांडली ती चुकीचीच आहे, मला माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुढे जाऊन ट्रम्प असं म्हणाले की पोप यांच्या भूमिकेचा वापर कट्टरवाद्यांकडून केला जातोय. खूप झमेला झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशलवर जी पोस्ट टाकली होती, तो फोटो टाकला होता, ती पोस्ट त्यांनी डिलीट केली. परंतु ते वारंवार म्हणतायत की पोप यांची इराणच्या संदर्भात जी भूमिका होती ती चुकीचीच होती आणि इराणला मी कधीही अण्वस्त्र सज्ज होऊ देणार नाहीये. आता ट्रम्प जे काय म्हणतायत त्याच्यामध्ये अजिबात
तथ्य नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. जर उद्या इराणकडे अण्वस्त्र आली तर इराण इस्रायलवर हल्ला करणार, ही बाब निर्विवाद आहे. अण्वस्त्र नसलेला, फारसं लष्करी सामर्थ्य नसलेला इराण जर जगाला इतकं त्रस्त करू शकतो, तर जेव्हा इराणकडे अण्वस्त्र येतील तेव्हा इराण जगावर कोणत्या प्रकारचं संकट निर्माण करेल याची आपण कल्पना करू शकता. ट्रम्प प्रचंड चिडलेले आहेत, त्यांच्यामध्ये आणि पोप लिओ यांच्यामध्ये जबरदस्त जुंपलेली आहे. ट्रम्प अत्यंत कडवट भाषेमध्ये लिओ यांच्यावर प्रहार करतायत. त्या तुलनेमध्ये लिओ शांत आहेत, अत्यंत संयमित उत्तरं ट्रम्प यांना देण्याचा प्रयत्न करतायत. आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु लिओ जे काही म्हणतायत त्याचा प्रभाव ट्रम्प यांच्यावर पडताना दिसत नाहीये. कारण एक जोक ऐका, तो जोक ट्रम्प यांना माहिती आहे, तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकताय. 2 मुलं एकमेकाशी कडाक्याचं भांडण करतायत. बाजूने चर्चचे फादर जात आहेत, त्यांना ते भांडण दिसतं. ते थांबतात आणि मुलांना समजवतात, बाळांनो कशाला भांडताय, भांडणं चांगलं नसतं, तंटा चांगला नसतो. तर ती मुलं त्यांना सांगू लागतात की आमच्यामध्ये एक पैज लागलेली, जो सगळ्यात मोठी थाप मारेल हा केक त्याला मिळेल. आम्ही दोघांनी थापा मारल्या, परंतु याचा निर्णय होत नाही की सगळ्यात मोठी थाप कोणाची. तर ते फादर त्यांचा ते म्हणणं ऐकतात आणि त्या मुलांना सांगतात की बाळांनो खोटं बोलू नका, थापा मारू नका. थापा मारल्यावर तुम्हाला परमेश्वराच्या दरबारामध्ये कधीच प्रवेश मिळत नाही. माझ्याकडे बघा, मी आयुष्यात कधी थाप मारली नाही, मी कधी खोटं बोललो नाही. तर ती मुलं आपला तंटा सोडतात, शांत होतात, तो केक घेतात आणि त्या फादरला देतात. त्यांना म्हणतात की आम्ही दोघांनी थापा मारल्या होत्या, परंतु तुमची थाप सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे हा केक तुमचाच. पोप लिओ यांच्या भूमिकेचा ट्रम्प यांच्यावर अजिबात परिणाम होत नाहीये. त्याचं कारण हेच आहे की ट्रम्प यांना हा जोक माहिती आहे. या जोकमध्ये ट्रम्प यांच्या रागाचं रहस्य दडलेलं आहे. या सगळ्या घडामोडींचा निष्कर्ष एकच आहे की इराणच्या आघाडीनंतर ट्रम्प यांनी जगामध्ये एक नवी आघाडी ओढलेली आहे. ही आघाडी अमेरिका विरुद्ध व्हॅटिकन अशा प्रकारची आहे. ही आघाडी ट्रम्प विरुद्ध पोप अशा प्रकारची आघाडी आहे. आता या आघाडीवर येत्या काळामध्ये काय होतं हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.